हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची योग्य जाणीव करून देण्याचा निर्णय ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी घेतला. सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांचा, प्रस्थापित सत्ताधारी मंडळींचा पर्दाफाश करून सामान्य लोकांना संघटित करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. मंगरुळ येथील कार्यकर्ते श्री जगन्नाथ केदार यांनी मोटारसायकलवरून 29 गावात जनजागृती दिंडी काढून ताजनापूर जलसिंचन योजनेची माहिती लोकांना देण्याचा विचार मांडला. त्यांच्या या विचारांचं स्वागत ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी केलं. तसेच जनजागरण दिंडीचा मार्ग आखला गेला. 29 मे 2007 पासून ही मोटारसायकल दिंडी सुरू झाली. ताजनापूर लिफ्ट उपसा जलसिंचन योजना समजावून सांगण्यासाठी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी तपशीलवार पत्रक तयार केलं. पूर्व भागातील 29 गावांचा समावेश यात कसा करता येईल याबाबत विस्तृत विवेचन या पत्रकात करण्यात आलं. हे पत्रक शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी मोटारसायकलवरून मोठ्या संख्येनं स्वखर्चानं कार्यकर्त्यांनी प्रस्थान केलं. पाणी प्रश्नावर लोकांना जागृत करण्यासाठी तालुक्यात निघालेली ही पहिली मोटारसायकल दिंडी. ध्येयानं झपाटलेले ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदाताई काकडे मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात गावोगावी माणसं जमा करून त्या सभा घेत होते. दुष्काळी भागाची एकच मागणी, असे समाजाचे ज्वलंत प्रश्न घेऊन आपल्या शेवगाव तालुक्यातील कॉम्रेड कैलासवासी आबासाहेब काकडे यांचे चिरंजीव श्री शिवाजीराव काकडे आबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं की ताजनापूरचं लिफ्टचं पाणी हे या परिसराला मिळालं पाहिजे. काकडे साहेब, आपल्याकडं एक आपला जीवन मरणाचा जो आपल्या समोर प्रश्न होता तो प्रश्न घेऊन आलेला आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं कैलासवासी आबासाहेब काकडे तर यांनी या 28 गावामध्येच नव्हे तर संपूर्ण या तालुक्यामध्ये लढा उभा केला. आणि ही जनजागरण दिंडी आहे, पाण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे, म्हणून गावोगाव फिरून हे कार्य करून राहिले, जनजागरणाचं काम करून राहिले ही दिंडी. 10 किलोमीटर आपल्या परिसरामध्ये पाणी येऊ शकत नाही म्हणल्यावर एक लाजरवाणी गोष्ट आहे. आपण नुसतं पाहू शकतो पाणी तिथं आणि आज मिळू शकत नाही म्हणल्यानंतर ही आपली किती दुर्मिळ गोष्ट आहे. आम्हाला पाणी नाही, आम्हाला तर तुम्ही वावरात नका पाणी देऊ, पण किमान आमच्या परिसरातले बांधारे, शेत, नाले एवढं तर भरतात. वाटलं 2-4 भरलं भागलं, आमचं काम भागलं. नाहीतरी पाणी राहत नाही. ज्या वेळेला पाणी पाहिजे त्यावेळेला जरी लागलं तरी आमचे गहू, सीजनचे पीक आमचे निघू शकतात. आपण खरोखर तहानलेलो आहोत. आपण सरकारला विनंती करतोय, सरकारने म्हटलं पाहिजे की तुम्ही रडू नका, मी पाण्याला जाते, मी पाणी आणून देते. सरकारने म्हटलं पाहिजे. जायकवाडीचं पाणी शेवगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना कसं आणता येईल हे पोट तिडकीनं सांगत होते. हा सगळा कार्यक्रम प्रस्थापित राजकारणी फक्त मिश्किलपणे पाहत होते. त्यांना हा सगळा स्टंट वाटायचा. पण शिवाजीराव काकडे आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र यानं कशानंही डगमगले नाहीत. या दिंडीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या अंगात 10 हत्तींचं बळ शिरलं.